नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिव्हियन स्टोरी टेलर. आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे. सादर करत आहे एक थरारक भयकथा. आणि या कथेचं नाव आहे एका पावसाळी रात्री. कथा सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आलेले असाल तर कृपया आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. कथा आवडली तर कथेला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो. काचेवर आदळणाऱ्या पावसाचा आवाज गाडीच्या म्युझिक सिस्टीममधल्या आवाजाला कधीच गिळून बसला होता. माळशेज घाटातल्या त्या नागमोडी वळणावरून आमची गाडी हळूहळू पुढे सरकत होती. बाहेर जर्द अंधार आणि सोबतीला मुसळधार पाऊस. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश जेमतेम 10 फुटांपर्यंत रस्ता उजळवत होता. त्या पलीकडे फक्त धुकं आणि काळोख. वैभव, अरे जोरात गाडी पळव की जरा. गाडी चालवतेस की बैलगाडी? जरा रेस दे ना त्या ॲक्सिलेटरला. माझ्या बाजूला बसलेला करण नशेत बरळला. मी स्टेअरिंगवरची पकड घट्ट करत करणकडे रागाने पाहिलं. हे गपरे जरा, एकतर बाहेर दिसत नाहीये, त्यात हा रस्ता निसरडा झालाय आणि तुला वेगाची पडली. उतरली नाही का अजून तुझी? अरे भाई, करणची उतरणार कशी? त्याने जेवढी पोटात ओतली ना त्यावर त्याची गाडी 2 दिवस तरी चालेल. मागच्या सीटवरून विजयने आपली नेहमीची टोमणेबाजी चालू केली. आम्ही तिघेही मित्र, मी, वैभव, करण आणि विजय, वीकेंडसाठी माळशेजला आलो होतो. प्लॅन तसा साधाच होता. शुक्रवार शनिवार धिंगाणा घालायचा आणि रविवारी सकाळी परतायचं. पण करणच्या ऑफिसच्या काहीतरी लचाण निघालं. त्यात मध्येच हा पाऊस धो कोसळू लागला आणि आम्हाला शनिवारी मध्यरात्री चेकआउट करावं लागलं. रात्रीचे 1:45 वाजले होते. हायवे पूर्णपणे सुनसान होता. अधूनमधून एखादं वाहन यायचं आणि त्याच्या प्रखर दिव्यांनी क्षणभर डोळे दिपायचे आणि मग पुन्हा तोच अंगावर येणारा काळोख. करणने खिडकीची काच थोडी खाली केली. पावसाच्या शिडकाव्याबरोबर गार वाऱ्याची एक मोठी लाट आत शिरली. हे, अरे बंद कर ती काच, भिजतोय मी मागे. विजय ओरडला. घाबरतोस काय लेका? थोडी हवा येऊ दे, गोदमरल्यासारखं होतं यात. करणने उलट उत्तर दिलं, पण थंडी वाजल्यामुळे त्याने काच वर चढवलीच. गाडीत एक प्रकारचा तणाव होता. कदाचित रात्रीच्या प्रवासाचा थकवा किंवा मद्यपानानंतरची मरगळ, पण मला मात्र काहीतरी वेगळंच जाणवत होतं. मघाशी टोकावडे गाव गेल्यापासून मला सतत वाटत होतं की गाडीच्या बाहेर काहीतरी ठीक नाहीये. एक अस्वस्थता मन कुरतडत होती. वैभव, गाणे लावणारे काय स्मशान शांतता करून ठेवलीयस? करणने पुन्हा कुरकुर केली. मी FM लावण्यासाठी हात पुढे केला, पण इथल्या डोंगराळ भागात रेंजच येत नव्हती. स्पीकरमधून गाण्याऐवजी फक्त खरखर आवाज येत होता. तो आवाज इतका विचित्र वाटत होता की माझ्या अंगावर काटा यायचा. मी वैतागून प्लेअरच बंद केला. राहू दे, रेंज नाहीये, मी म्हणालो. आम्ही एका अवघड वळणावर होतो. उजव्या बाजूला डोंगराची काळीभोर भिंत आणि डाव्या बाजूला खोल दरी, जी आता धुक्यात हरवली होती. अचानक विजय ओरडला. वैभव, अरे वैभव, सांभाळ. मी दचकून ब्रेक मारला. गाडी स्किड झाली, पण सुदैवाने रस्त्यावरच राहिली.
माझ्या काळजाचा ठोका चुकला. काय झालं? ओरडलास का असा? मी मागे वळून विचारलं. अरे समोर बघ, रस्त्यावर कोणीतरी उभा आहे. विजय बोट दाखवत म्हणाला. मी समोर पाहिलं. हेडलाईटच्या पिवळ्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक मानवी आकृती उभी होती. एक माणूस ज्याने अंगात काळा रेनकोट घातला होता आणि डोक्यावर टोपी होती, त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. तो पावसात चिंब भिजला होता आणि हाताने लिफ्ट मागत होता. कोण आहे हा? एवढ्या रात्री इथे काय करतोय? करण डोळे बारीक करत म्हणाला. असेल कोणीतरी अडकलेला बिचारा. गाडी स्लो कर, विजय म्हणाला. विजय स्वभावानेच भित्रा पण तितकाच दयाळू होता. नाही, गाडी थांबवायची नाही, करणने निक्षून सांगितलं. तुला अक्कल आहे का? न्यूज वाचत नाहीस का? हायवेवर रात्री लुटमार करणाऱ्या टोळ्या असतात, ही त्यांचीच माणसं असतात. गाडी थांबवली की झाडीतून 10-12 जण बाहेर येतात आणि गेम करतात. वैभव, गाडी पळव. मलाही करणचं म्हणणं पटलं होतं. एवढ्या रात्री या निर्मनुष्य जागेवर थांबणं धोक्याचंच होतं. मी गिअर बदलून गाडीचा वेग वाढवणारच होतो. इतक्यात त्या माणसाने हात जोडले. तो गाडीच्या दिशेने धावत आला. त्याच्या हालचालीत एक प्रकारची आगतिकता होती. अरे थांबव ना, बघ ना कसा विनवतोय तो. त्याची गाडी वगैरे बंद पडली असेल रे. आपण तिघे आहोत आणि तो एकटाच आहे. काय करेल तो? विजयला आता राहवलं नाही. माझं मनही द्विधा झालं. जर खरंच त्याला मदतीची गरज असेल तर? माणुसकीच्या नात्याने मदत करणं माझं कर्तव्य होतं. आणि तसंही विजय म्हणाला तसं आपण तिघे गाडीत आहोत. तो एकटा काय वाकडं करणार? मी गाडीचा वेग कमी केला आणि त्या माणसाच्या जवळ जाऊन गाडी थांबवली. वेडा आहेस तू वैभव, उद्याच्या पेपरमध्ये बातमी येईल आपली. करण पुटपुटला. मी काच थोडी खाली केली. काय झालं भाऊ? कुठे जायचे? त्या माणसाने मान वर केली नाही. टोपीमुळे त्याचा अर्धा चेहरा अंधारात होता. फक्त त्याचे ओठ दिसत होते, जे थंडीने निळे पडले होते. पुढे कल्याण फाट्याजवळ सोडाल का? माझी बाईक खराब झालीये. मागच्या वळणावर तासाभरापासून उभा आहे. त्याचा आवाज पावसाच्या आवाजातही एकदम स्पष्ट ऐकू आला. एक असा आवाज जो सरळ कानातून मेंदूत घुसावा. मी आरशातून करण आणि विजयकडे पाहिलं. विजयने मान हलवून होकार दिला. बसा, मी लॉक उघडत म्हणालो. तो माणूस मागचा दरवाजा उघडून विजयच्या बाजूला बसला. तो गाडीत बसताच गाडीचं वातावरण एकदम बदललं. एसी चालू नसतानाही गाडीत प्रचंड थंडी जाणवायला लागली आणि त्यासोबत एक उग्रवास नाकात शिरला. आम्ही थोडं दुर्लक्ष केलं. थँक्यू साहेब, तुम्ही थांबलात, नाहीतर रात्रभर इथेच पावसात कुडकुडत राहावं लागलं असतं. तो माणूस म्हणाला. अरे त्यात काय एवढं, माणूस आहे मी. तसेही आमचे हे मित्र गाडी थांबवायला तयार नव्हतेच. विजयने हसून वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. हो का? त्या माणसाने करणकडे पाहिलं. करणने आरशातून त्याच्याकडे रागीट कटाक्ष टाकला. बरं, आता बसलाय ना, गप्प बसा आणि ते ओले कपडे शीटला जास्त लावू नका, गाडी खराब होईल, करण तुच्छतेने म्हणाला. तो माणूस काहीच बोलला नाही. त्याने फक्त मान खाली घातली. गाडी पुन्हा एकदा अंधारातून मार्ग काढत पुढे निघाली. पुढची 10-15 मिनिटं कोणीच काहीच बोललं नाही. फक्त पावसाचा टपटप आवाज. मला गाडी चालवताना थोडं जड वाटत होतं. मघाशी जी गाडी सहज चालत होती ती आता जणू काहीतरी मोठं ओझं वाहून नेते असं वाटत होतं. इंजिनचा आवाजही बदलला होता. तुम्ही नेहमी येता का इकडे? अचानक त्या माणसाने विचारलं. हो, आमचा नेहमीचाच अड्डा आहे हा. दर 2-3 महिन्यांनी येतो आम्ही, विजयने उत्तर दिलं. रस्ते ओळखीचे आहेत तर तुमचे? तो स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय?
करणने फटकळपणे विचारलं. त्याला त्या माणसाचं तिथे असणंच खटकत होतं. काही नाही साहेब, रस्ते ओळखीचे असतात, पण माणसं बदलतात. कधी कधी हे रस्ते पुन्हा पुन्हा तीच माणसं बोलवतात. त्याचं हे वाक्य ऐकून मला गाडी चालवताना विचित्र फिलिंग आलं. काय बोलतोय हा माणूस? तत्वज्ञान नको झाडू, गप्प बस. करण वैतागला. वैभव, सिगारेट आहे का रे? अरे गाडीत नको पिऊ, वास येतो. मी म्हणालो. अरे येऊ दे, इथे आधीच कुबट वास येतोय, त्यापेक्षा सिगारेटचा वास बरा. करणने खिशातून पाकिट काढलं आणि लायटर पेटवला. लायटरच्या त्या क्षणभराच्या प्रकाशात मी आरशातून मागे पाहिलं आणि मी चमकलो. त्या माणसाची नजर माझ्यावरच खिळलेली होती. आरशातून त्याचे डोळे सरळ माझ्या डोळ्यात पाहत होते. ते कमालीचे स्थिर होते. पापणी सुद्धा न लवता तो मलाच पाहत होता. मी पटकन नजर हटवली आणि समोर रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. तुमच्यापैकी कोणाला गाडी चांगली चालवता येते? त्या माणसाने पुन्हा प्रश्न केला. आमचा वैभव बेस्ट ड्रायव्हर आहे. का बरं? विजय म्हणाला. चांगला आहे. ड्रायव्हर चांगलाच असावा, नाहीतर चुका होतात, आणि हायवेवरची झालेली एक चूक आयुष्यभर पाठलाग करते. तो माणूस म्हणाला. आता मात्र करण सटकलाच. तो मागे वळला. एक्स्ट्रा प्रवासी, तू काय अंगावर येतोय का? काय बडबड लावलीये मगापासून? चूक, रस्ते, ड्रायव्हर, तुला काय करायचंय? जिथे उतरायचं तिथे उतरा आणि फुट. करण, शांत बस ना, का उगाच भांडतोयस? मी त्याला दटावलं. अरे मग हा काय बोलतोय? आणि तुला काय झालं वैभव? तू का घाबरल्यासारखा दिसतोयस? करणने मला विचारलं. खरं तर मी घाबरलो होतो, कारण त्या माणसाने चूक शब्द उच्चारताच माझ्या मनात 3 वर्षापूर्वीची ती घटना पुन्हा जागी झाली होती. ती घटना जी आम्ही तिघांनी मनाच्या एका कोपऱ्यात गाडून टाकली होती, ज्याबद्दल आम्ही कोणाला कधी बोललोच नव्हतो. तुम्हाला आठवते का ती रात्र? अशीच पावसाळी रात्र होती. तारीख होती 14 जुलै. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 14 जुलै, 3 वर्षापूर्वी. मी आरशातून विजयकडे पाहिलं. विजयचा चेहरा पांढरा पडला होता. करणच्या हातातली सिगारेट तशीच जळत होती. तुला कसं माहिती? विजयने थरथरत्या आवाजात विचारलं. मला सगळं माहीत आहे. त्या रात्री याच रस्त्यावर, याच वेळेला तुम्ही तिघे असेच दारू पिऊन चालला होतात. गाडी तुफान वेगात होती आणि मग तो माणूस बोलता बोलता थांबला. गाडीत भयान शांतता पसरली. आणि मग काय? करणने चिडून विचारलं, पण त्याच्या आवाजातली जरब आता नाहीशी झाली होती. आणि मग एक सायकलवाला आडवा आला. त्या माणसाने वाक्य पूर्ण केलं. माझ्या काळजात धस्स झालं. हे त्याला कसं माहिती? कोणी सांगितलं? त्या रात्री तिथे आमच्याशिवाय आणि त्या सायकलवाल्याशिवाय कोणीच नव्हतं. कोण आहेस तू? मी ओरडलो. आणि तुला हे सगळं कसं माहिती? तुम्ही गाडी थांबवली नाही. तो माणूस शांतपणे बोलत राहिला, जणू तो एखादी गोष्ट सांगतोय. त्याला धडक लागल्यावर तो हवेत उडून रस्त्याच्या कडेला पडला. तुम्ही ब्रेक मारला. तुम्ही त्याच्याकडे पाहिलं, पण तुम्ही खाली उतरला नाहीत. तो तिथेच तडफडत होता, रक्ताच्या थारोळ्यात, मदतीची भीक मागत. पण तुम्ही पळून गेलात. गप्प बस तू, करण ओरडला. आम्ही मुद्दाम नाही केलं. तो ॲक्सिडेंट होता. ॲक्सिडेंट? तो माणूस हसला. ते हसू इतकं भयानक आणि कोरडं होतं की स्पीकरमधून येणारा तो खर्र आवाजही त्या मानाने सुरासारखा वाटला असता. जेव्हा माणूस मरत असतो आणि तुम्ही त्याला मदत करण्याऐवजी पळून जाता, तेव्हा तो ॲक्सिडेंट नसतो, तो समाजमान्य खून असतो.
आम्ही घाबरलो होतो. पोलीस केस झाली असती. आमचं करिअर. विजय रडवेल्या आवाजात म्हणाला. करिअर? बरोबर. त्या सायकलवाल्याचंही एक कुटुंब होतं. त्याची मुलं त्याची वाट बघत होती. त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात का? तुम्हाला तुमचं करिअर महत्वाचं वाटलं? माझं डोकं भणाणलं होतं. तुला काय हवंय? ब्लॅकमेल करतोय का आम्हाला? पैसे हवेत? बोल बोल, किती हवेत? मी ओरडलो. पैसे? पुन्हा तेच भयानक हसू. मला पैसे नकोत. मला फक्त न्याय हवाय, जो त्या रात्री मिळाला नाही. अचानक गाडीचे दरवाजे आपोआप लॉक झाल्याचा खटक आवाज आला. मी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तो जाम झाला होता. हे काय नाटक आहे? दार उघड. करणने मागे वळून त्या माणसाचे कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला, पण करणचा हात हवेतच थांबला. त्या माणसाने हळूच आपली मान वर केली आणि डोक्यावरची रेनकोटची टोपी मागे सरली. गाडीच्या आतल्या दिव्यांच्या अंधुक प्रकाशात त्याचा चेहरा दिसला. आम्ही तिघेही जागीच गोठलो. श्वास अडकला. तो चेहरा तोच होता ज्याला आम्ही 3 वर्षापूर्वी उडवलं होतं. कपाळावर तीच मोठी जखम, जिथून रक्त ओघळत होतं. डोळ्यांची खोबणी झाली होती आणि त्यात बुबुळं नव्हती, फक्त पांढरा भाग होता. ओठ फाटलेले होते आणि चेहरा सुजलेला. तू 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 मेला होतास. आम्ही पाहिलं होतं. करणची बोबडी वळली. तो शीटवर मागे सरकत दरवाजाला चिटकला. हो, मी मेलोच होतो. तो म्हणाला. पण माझा आत्मा मेलाच नाही. तो इथेच अडकून राहिला, या रस्त्यावर, तुमची वाट बघत. मला माहित होतं, गुन्हेगार कधी ना कधी गुन्ह्याच्या जागी परत येतोच. आम्हाला माफ कर प्लीज, आमची चूक झाली. विजयने हात जोडले. तो रडू लागला. माफी देवाला मागा. माझ्याकडे तुमच्यासाठी फक्त शिक्षा आहे. अचानक गाडीचं इंजिन जोरात रेस झालं. मी पायाने ब्रेक दाबून धरला, पण गाडी माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतीच. स्टिअरिंग व्हील आपोआप फिरू लागलं. गाडीचा वेग 80, 100, 120 वर गेला. वैभव, गाडी थांबव. करण किंचाळला. ब्रेक लागत नाही रे, काहीच काम करत नाही. मी जीवाच्या आकांताने ओरडलो. गाडी आता बेफाम झाली होती. आम्ही त्याच ठिकाणी पोहोचलो होतो जिथे 3 वर्षापूर्वी तो अपघात झाला होता. तीच जागा. इथेच तुम्ही मला मारलं होतं. आता आपण इथेच राहणार कायमचे. तो आत्मा विजयच्या कानात कुजबुजला. समोर एक तीव्र वळण आलं. त्या वळणापलीकडे खोल दरी होती. गाडीने वळण घेण्याऐवजी सरळ रस्ता सोडला. नाही! आमच्या तिघांचीही किंकाळी त्या गाडीतच घुमली. गाडी संरक्षण कठाडा तोडून हवेत झेपावली. काही सेकंद आम्ही हवेत तरंगल्यासारखे वाटलो, गुरुत्वाकर्षण संपल्यासारखं, आणि मग जोरात खाली आदळलो. एका मोठ्या आवाजासह सगळं काही शांत झालं. पहाटेचे 6 वाजले होते. पाऊस थांबला होता, पण धुकं अजूनही दाट होतं. पोलिसांची जीप घटनास्थळी दाखल झाली होती. सकाळी 10 वाजता क्रेनच्या सहाय्याने दरीत कोसळलेली आमची स्विफ्ट डिझायर गाडी वर काढण्याचं काम चालू होतं. पोलीस एकमेकांसोबत चर्चा करत होते. काय झालं हवालदार साहेब? बॉडीज सापडल्या. 3 बॉडीज आहेत. पण हवालदार अडखळला. पण काय?
गाडीची अवस्था बघा साहेब, आणि बॉडीज बघा. हे हे काल रात्री झाल्यासारखं वाटत नाहीये. इन्स्पेक्टरने गाडीच्या आत डोकावून पाहिलं. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. आत आमचे मृतदेह होते. मी, वैभव, करण आणि विजय. पण आमच्या मृतदेहाची अवस्था खूपच खराब होती. हवालदारने गाडीच्या नंबर प्लेटची नोंद वहीत तपासली आणि त्यांना धक्काच बसला. अरे, ही गाडी ही तर 3 वर्षापूर्वी मिसिंग झाली होती. 14 जुलैला 3 मुलं माळशेजला गेली होती आणि परत आलीच नाहीत. त्यांच्या घरच्यांनी तक्रारही नोंदवली होती. मग साहेब, हा अपघात आज झाला की 3 वर्षापूर्वी? हवालदाराने गोंधळून विचारलं. देव जाणे, पण या घाटात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांची उत्तरं पोलिसांकडे नसतात. इन्स्पेक्टर साहेबांनी टोपी सरळ केली आणि ते गाडीकडे निघून गेले. त्यांचं खरंच होतं. हा अपघात 15 जुलैला दरवर्षी होतो, पण फक्त यावेळी आमच्या मृत्यूचा उलगडा होणार होता आणि हा सर्व प्रकार आम्ही तिथेच उभे राहून पाहत होतो. फरक इतकाच की आता आम्ही कधीच कोणाला दिसणार नव्हतो. आम्ही असेच भटकत राहू, या दऱ्याखोऱ्यात, या रानावनात, या घाटात. या टाइमलूपमध्ये आमचे आत्मे अडकले होते. ते आता मुक्त होतील. जायच्या आधी इतकंच सांगेन, तुमच्याकडून जर अशी चूक झाली तर थांबा, मदत करा. मग ते माणूस असो की जनावर. हा माळशेज घाटाचा रात्रीचा सुनसान रस्ता कित्येकांना गिळण्यासाठी जबडा वाचून बसलेला असतो. माहीत नाही आम्ही त्याचा कितवा घास होतो, पण तो अजूनही भुकेला आहे. समाप्त. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरच परत येईन एका नवीन भयकथेचा थरार घेऊन. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.